फ्रेंड्स, वेलकम टू कविताज कॉर्नर। आज आहे रविवार आणि आज आपण जाणार आहोत हुरडा पार्टीला। पार्टीला आज आम्ही जाणार आहोत। आपण इथे पोहोचलेलो आहोत पांजरपोळ या ठिकाणी। आपण येथे करणार आहोत हुरडा पार्टी आपली। चला तर हे आहे एंट्री पॉइंट। इकडे मी माझी गाडी पार्क केलेली आहे। आता आपण आज जाणार आहोत। हा आहे आपला एंट्री पॉइंट। हे आहे इथलचं बिलिंग काउंटर। इथे येऊन आपण अगोदर बुकिंग केल्यानंतर एंट्री करू शकतो। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि स्नॅक्स वगैरे ही इथं मिळतात। अशा पद्धतीनं चला आता आपण आपला स्पॉट ठरवूयात आणि बसूयात। आहे इथे आपण इथे बसणार आहोत आणि या इथे शेकोटी केलेली आहे। आपल्या समोर आपल्याला हुरडा भाजून मिळणार आहे। इथे भट्टी पेटवली आहे हुरडा भाजण्यासाठी आणि ही आहेत आपली कंस, ज्वारीची कंस। ही भाजल्यानंतर यातनं हुरडा हा निघतो। आपल्या समोर ते आपल्याला भाजून देणार आहेत। त्या अगोदर आपल्या सोबत अजून पार्टी करायला कोण कोण आले ते पाहूयात। हे आहेत आपले छोटे गेस्ट कृष्णा आणि अथर्व। ही आहे माझी बेस्ट फ्रेंड चित्रा। नमस्कार। ही आहे चित्राची मुलगी प्राची आणि ही आहे तिची फ्रेंड तनिष्का आणि ही आहे सृष्टी। सांगा काका। गावडे हे आपल्याला हुरडा भाजून देणार आहेत। इथं आपले कंस आहेत। याला काय म्हणतात प्रॉपर? हा, भट्टी याला म्हणतात भट्टी। यात हे हुरडा भाजून आपल्याला देणार आहेत। तुमचं नाव? हे आपली कंस भट्टीत व्यवस्थित भाजली जात आहेत आणि ही भाजल्यानंतर अशा पद्धतीने चोळून हे व्यवस्थित नंतर चाळूनही आपल्याला अगदी आयता असा हुरडा इथे खायला मिळतो। डिसेंबर महिन्यात इकडे हुरडा खाण्यासाठी भरपूर गर्दी होते, परंतु कोरोनामुळे सध्या गर्दी थोडीशी कमी आहे आणि आम्हीही सर्व नियम पाळून आमची पार्टी इथे करणार आहोत। अगदी गावाकडे येऊन हुरडा खाल्ल्यासारखं आम्हाला वाटतंय, परंतु शहरापासून थोड्याशा अंतरावर अशा प्रकारचं ग्रामीण वातावरण अगदी छान वाटतंय। खूपच मजा येते। आपण जरा या आजोबाईशी गप्पा मारूयात। इथंच राहता का तुम्ही? हा घरी पण ह्याच गावात राहता का? कुठलचे? पिंपळा। हा ना, पहिल्यापासून तुम्ही हेच काम करता का? प्रॅक्टिस लागते का हे सगळं करायला? हे एकदम प्रॉपर असं चोळून आपल्याला हुरडा देणार आहेत। 800 ग्रॅम किती? 2 किलोला? इथे आपला हुरडा खाण्यासाठी भाजून झालेला आहे। 2 किलो हुरड्यामध्ये 800 ग्रॅम दाणे आपल्याला निघलेले आहेत। हुरड्याबरोबर दही आणि मस्त ही शेंगादाण्याची चटणी। ही संस्था मुख्यतः गाया पाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध अशी संस्था आहे। येथे भरपूर गायी पाळल्या जातात। खेड्यासारखं वातावरण या संस्थेत आल्याचा भास होतो। खूप छान शहरातच परंतु वेगळं असं
ग्रामीण वातावरण येथे आहे असं वाटतं या गायींकडे पाहिल्यावर. 400 गाय आहेत, सगळ्या लहान मोठे. हो का? आणि साठी पाळलेल्या आहेत का ह्या? हा, दुधाचे. किती देतात रोज सगळं मिळून? 200-300 किलोमीटर लिटर आहे. हा का? आणि मग हे दूध काय करता तुम्ही? हे याला डेअरीला देतात. डेअरीला देता? इथे गायींची पूर्ण माहिती दर्शवणारा हा बोर्ड आहे आणि गायींसोबत मुलांनी फार मजा केली. त्यांना गायींबरोबर वेळ घालवणं सगळ्यात जास्त आवडलं. शहराकडची मुलं जेव्हा या खेड्यातल्या गायींकडे जातात तेव्हा खूपच मजा करतात असं मला वाटलं. आज आम्ही खूप मजा केली. चिंचा तोडल्या, पळापळी खेळलो, पकडापकडी खेळलो, लंगडी, लपाछपी, खूप खूप मजा केली. परत एकदा आम्ही लहान झालो मुलांसोबत आणि खरंच आजचा दिवस हा खूप आठवणीत राहील असा ठरला आमच्यासाठी. दिवसभर वेळ घालवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं वातावरण इथं आहे. असं वाटतच नाही की शहरात अशाही पद्धतीचं एक ठिकाण आहे की जिथे आपण सगळं विसरून खूप मजा करू शकतो. ग्रामीण भागात आल्यासारखं आम्हाला वाटलं. इथे मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया पण आहे, त्यामुळे मुलं बोरही होतच नाहीत. नंतर पेटपूजा करण्यासाठी आम्ही जेवणाकडे वळालो. इथे ग्रामीण पद्धतीचं जेवण तुम्हाला मिळेल. वांग्याचं भरीत, पिठलं, मटकीची पातळ भाजी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, पापड, चटणी, कांदा, लिंबाची फोड आणि भात. खूपच छान बेत होतो आणि शेवटी खूप साऱ्या गप्पा. यानी खूप आमचा दिवस कधी संपला ते कळलंच नाही. खूप मजा केली आज आम्ही. हा दिवस आमच्या लक्षात राहील असा ठरला आणि आमच्याबरोबर तुम्हालाही मजा अनुभवता आली. करोनाच्या परिस्थितीत सर्व बागा, सर्व रस्ते असे ओसाड पडले होते, परंतु ह्या बागा, रस्ते असे परत पूर्वीसारखे फुललेले दिसताना खूपच छान वाटतंय. सगळेच जण सोशल डिस्टन्सिंगचे अतिशय व्यवस्थित पालन करताना दिसत आहेत, स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. मुलांना फार असा आनंद होतोय इथे खेळताना. पूर्वीसारखं वातावरण परत आलं की काय असं सगळ्याच जणांना वाटतंय. खूप छान वाटतंय. आज खूप महिन्यानंतर आम्ही बाहेर पडलोय. ग्राउंडवर असं मोकळेपणाने खेळणं मुलांसाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शाळेबरोबरच अशा मोकळ्या वातावरणात खेळायला मिळणं मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे हे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कळतंय. तुम्ही एकदा जिथे खूप गर्दी नाही अशा ठिकाणी मुलांना घेऊन फिरायला जा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, स्वतःची काळजी घेऊन. If you like this video,